आभारी आहे मी. याच्यामध्ये बघा हे बघा भाऊ, हे लॅम्प आहेत का? लॅम्प बघा, म्हणजे आपण दिवे वगैरे लावू शकतो. आणि हे आतमध्ये बघा मूर्ती बघा. तर आता हे असे दुकान आहे तिथे लावलेले झुमके वगैरे आहेत. हे आपण डेकोरेशनसाठी घराला घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे आहे. आणि आता आपण नाश्ता करण्यासाठी जाणार आहे. पर्स पण आहे तिथे, छान छान पर्स आहेत. इथे पण पर्स आहेत. काय करता सांगा? जेवण करता की नाश्ता करता? चालेल. तिथं वर काही आहे का विचारा बरं, जेवणाचं काही. हबी तर ओ माय गॉड, हे बघा किती सुंदर आहे. ओ माय गॉड, हे बघा सुंदर आहे. तर हो, छान आहे पर्स वगैरे. आणि हे तेच सामान आहे जे आपण तिकडे बघितलं. लॅम्प कॉमन आहेत. आणि बघा ओके, इकडे पण आहे भरपूर दुकानं. तर हे शटल बस स्टँड आहे. इथून आपण बसमध्ये बसायचं, तिकीट काढायचं आणि इथून थेट केव्सपर्यंत जायचं, म्हणजे लेणीपर्यंत जायचं. तर बसची वाट पाहते तिथे सगळेजण पॅसेंजर लोक, पण आणखीन काही बस लागलेली नाही आहे वाटते. तर काय नेमका मेळ काय आहे मला पण नाही माहिती. बसायचं का? तर ठीक आहे, बसा आता. तर तिकीट वगैरेचं काही माहिती नाही आहे.
तर बसस्टॉपमधून आपण उतरलेलो आहो आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहे. तिकीट काढायचं आहे आपल्याला. इथून आपण बसने आलेलो आहो. बघा हा पहाड, किती मोठा पहाड आहे हा. हे हनुमानाचं मंदिर आहे. सिद्धेश्वर टेम्पल टोका. सिद्धेश्वर टेम्पल टोका. अच्छा, नाईस. हां, तर इथे तुम्ही बघू शकता मंडळी की किती छान छान पोस्टर्स लावलेले आहेत. हे पाहायचं आहे आपल्याला, हे पण पाहायचं आहे आपल्याला. तर सामान ठेवू शकतो इथं आपण, आहे ना. इथे सामान ठेवू शकतो पण आपल्याजवळ सामानच नाही आहे. आता इथे तुम्ही सामान पण ठेवू शकता. ही सामान कक्ष आहे, लॉकर आहे. तर व्यवस्था सगळीच आहे इथे. तर आता आपण निघालेला आहोत. वाव. तर इथे तिकीट काढायचं आहे मंडळी. आमचे हे तिकीट काढत आहेत आणि मी तोपर्यंत तुम्हाला दाखवते हा परिसर कसा आहे ते. खूपच छान, खूपच शांत परिसर आहे. तर इथे आपली बस थांबली होती आणि आपण इथून आलेलो होतो. तर असं जाऊन आपण इकडून निघालेलो आहो आणि आता आपण तिकीट वगैरे काढत आहे. तर इथे बाकडे पण लाकडाचेच बनवलेले आहेत, दगडाचे. खूप छान दिसून येत आहे आणि इथे बसण्यासाठी पण जागा आहे. ही झाडांमुळे इथे खूप थंड वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे काही सूचना दिलेल्या आहेत. तर इथे जे फॉरेनर्स आहेत त्यांच्यासाठी 600 रुपये आहे आणि जे इंडियन्स आहेत त्यांच्यासाठी 40 रुपये फीज आहे. तर हेच इथे दिलेलं आहे. ओके. तर व्हॉट इज दिस? हे काय आहे? आता हे निंबाचं झाड आहे. झाडंही इथं ऑलरेडीच होते, फक्त त्याला डेकोरेशन केलेलं आहे थोडंसं. हे फूट हिल उपहारगृह आहे इथे. आता आपण याच्या आतमध्येच प्रवेश करणार आहे आणि इथे थोडंसं टप्पू मारणार आहे आपण मस्तपैकी. तर हे आहे. चला आता आतमध्ये. तर मंडळी सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण इथे जेवढे जाणार आहे. नाईस व्ह्यू. वाव, छान वातावरण आहे. आणि चेअर्स पण तुम्ही बघू शकता, लाकडी आहेत. नाईस. आमचे हे काय म्हणतात, आमचे हे काहीच म्हणत नाहीत. ओके.
तर हॉटेलमधून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. जवळजवळ आम्हाला 1 तास लागला. 5 तास 10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघत आहे. तर जायचं कुठून? तर आता आपल्याला वर चढायचं आहे मंडळी. परिसर तर तुम्ही गुफाओं की ओर वे टू केव्स. तर खुर्ची डोली वगैरेची आवश्यकता आहे. इथे सहाय्यक शुल्क 500 रुपये आहे. आणि विशेष म्हणजे काय फोटो प्रिंट कशी आहे याची कॉपी? याची 2 क्वालिटी पेपर है मैम, 30ला पण आहे 50ला पण. कुठे काढायचा फोटो? ये काढो ना. आने के बाद निकालते ना. नहीं आने के बाद में सर पूरा सॉल्टी चेहरा हो जाएगा, फिर कोई वो नहीं काढता का. अभी क्लिक कर लो, आते समय लेके जाना. ऐसा कुछ नहीं. पण चांगला आला पाहिजे. हां तुम्हाला दाखवून देणार ना मी. ठीक आहे. टोपी वगैरे घालून बघूया कसं. तर आम्ही इथे फोटो काढत आहे. किती रुपये प्राईज आहे दादा? 50 रुपये 30 रुपये. 30 रुपये 50. साधा घेणार तर 30 रुपये आहे. आणि घेतो तो 50. बापरे, हा पूल बघा, लाकडी पूल आहे. बारिश में तो बहुत नहीं होता हुआ. आपल्याला तसं वर चढायचं आहे तिथून. नदी पुल रहता है ना, ये पूरा हाँ नीचे से ये जितना जो वाइट दिखता है ज़्यादा पानी इसके लेवल में पानी. बघा आता ही नदी आहे आणि वरून पाणी येते. पावसाळ्यात हे पूर्ण भरून जाते म्हणून हा पूल याने तयार केलेला आहे. देखने के बाद ब्रिज पे आएगा, ब्रिज से ट्रेन रास्ता है. तिथं पण एक ब्रिज आहे मंडळी, दिसत असेल तुम्हाला छोटावाला. तुम्हाला इथून दिसतच असेल केव्स. आपण फोटो काढायसाठी किती लांब आलो. बापरे, फोटो काढ सकते. नदी में पानी रहेगा. वाव. पण सध्या नदीला पाणी नाही आहे. तर चला आता फोटो काढू आपण इथे. चला. तर हा आहे तो पूल आणि ही आहे नदी. पण ही सध्या कोरडी आहे मंडळी आणि त्या आहेत आपल्या लेण्या. तर आपल्याला असं चढून जायचं आहे आणि तिथे लेणी बघायची. तर हे जे आहे पावसाळ्यात इथून सगळं पाणी खाली येऊन या नदी वाटे जाते या पुलाच्या खालून. तर जुलै महिन्यात इथे खूप पाहण्यासारखा नजारा असतो. तर मंडळी तुम्ही जर व्हिजिट करायचं असेल तर नक्की पावसाळ्यातच करा. तर आम्ही इथे फक्त फोटोशूटसाठी थांबलो होतो. आम्ही 4-5 फोटो क्लिक केले इथे. तर इथे फोटोग्राफर पण तुम्हाला भेटून जाईल. तो खूप छान काढतो. तर आम्ही इथे 2-3 पोजेस देऊन फोटो काढलेले आहेत या पुलावरती. आणि जर इथे नदी असली मंडळी तर काय मजा येणार आहे फोटो काढायची, बापरे. तर तुम्ही पावसाळ्यातच या इथे. हे बघा, हे वरून पूर्ण पाणी पावसाळ्याचं सगळं नदी तिथे खाली मस्तपैकी. सध्या उन्हाळा आहे आणि आम्ही उन्हाळ्यातच आलो. पण काही हरकत नाही आहे, तरी आम्ही एन्जॉय करत आहे फुल. तर चला आता आम्ही वरून येईपर्यंत हा फोटोग्राफर फोटो तयार ठेवणार आहे आमचे. तर चला बघूया काय होतं ते. आता स्टार्ट का काढलेला आहे रे हे दोन तर आमचा फोटोशूट संपलेला आहे आणि आता आम्ही वर जात आहे. तर आता वाजलेले आहेत 11. बराच वेळ झाला आम्हाला मंडळी फोटो काढण्यामध्ये. आमचा आणखी अर्धा तास गेला. इथे आम्ही जेवण केलं. आता आपण वर बघा, आपल्याला काहीतरी फॉरेनर्स दिसत आहेत समोर. मेड इन चायना. तर तुम्ही बघू शकता.
नाही. बापरे, इथं पायऱ्या तशा पडक्या पडक्याच वाटत आहेत. म्हणजे आपण मागच्या साईडला असं आपला तोल जातो. ह्या उतरत्या पायऱ्या आहेत. तर मंडळी, आपल्याला जायचं कुठून आहे नेमकं? Oh my God. तर हे बघा, फॉरेनर्स तिकडून जात आहेत. ओह, तर मंडळी, भरपूर नाश्ता करा आणि नंतरच वर चढा. तसे वर चढू नका, ठीक आहे? तर हे बघा, तुमच्या समोर दिसतच आहे. खूपच दम लागला यार. तर हे बघा, हा जो पूल दिसत आहे तुम्हाला खाली, तिथून असं खाली उतरून यायचं आहे वाटते. असं जायचं आहे असं तिथून, आणि तिथून असं रिटर्न खाली यायचं आहे आणि त्या पुलावरून परत यायचं आहे. तर बघू आता कुठून कुठून जायचं, कुठून कुठून यायचं आहे ते.
तर इथे सुद्धा इथे आल्यानंतर आपल्याला परत एकदा तिकीट काढावं लागते का तिकीट दाखवावं लागते वाटते. तर तिकीट दाखवावं लागते. ठीक आहे. माझे तर पाय थरथर कापून राहिले. अँड समर इज व्हेरी हॉट. माय गॉड. दगड बघा मंडळी किती छान आहे. तर इथे तिकीट चेक करत आहेत. त्यांचं तिकीट बाकी आहे वाटतं. हो का. तर मला पुढे जाण्याची परमिशन मिळालेली आहे. तर यांचं तोंडच पाहावं लागणार आहे आता आपल्याला दिवसभर, कारण की आपल्या समोरच येतात. तर ही आहे लेणीची भव्यता. तर ही आपली लेणी आहे 1 नंबरची. तर बघू शकता तुम्ही. चिमचा करून राहिले सगळे. आम्हाला काही समजत नाही. तर ही लेणी नंबर किती आहे मला वाटते 1च असेल लेणी क्रमांक. तर ह्या दगडामध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. प्रचंड महाभयानक कसं कोरीव काम केलेलं आहे हे. बापरे, खूपच मस्त कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये पण जावं लागेल आपल्याला.